नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. मित्रांनो, जीवन कसं असावं तर बिनधास्त असावं. न कुणाच्या फंद्यात ना कुणाच्या आड. हसत खेळत जीवन जगावं म्हणजे आपलीच दुःखे कमी होण्यास वेळ लागणार नाही. चला तर आज ऐकूयात अशीच एक बोधकथा जिचं नाव आहे हा सुंदर जन्म पुन्हा होणे नाही. कुणासाठी किती काहीही करा, त्याचा काही उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगावं, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी एक तर सायंकाळी भलतंच. इतरांनी डोकी भडकवली तर तोंड पाडून बसतील अगदी कोपऱ्यात, नाहीतर लहान सहान गोष्टीकरता अकांड तांडव करतील, ज्या गोष्टीचा इथे काडीचाही संबंध नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर आपण कोण? कुणी कितीही वाईट बोलो अथवा न बोलो, आपण कुणाच्याही आयुष्यात डोकावायचे नाही आणि कुणाविषयी मागे चर्चा करायची सुद्धा नाही. आपण फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतावे. कुणाच्या पुढे पुढे करू नये. जीवन मस्तीत पण शिस्तीत जगावं. आकाशात उडणाऱ्या स्वच्छंदी पक्षाप्रमाणे, ज्याला कशाची चिंता ना काळजी. कबूल आहे, आपण मनुष्य आहे असे म्हटल्यावर आपल्याला कुटुंबाची जबाबदारी असणार, परंतु त्यामुळे आपली चिडचिड होता कामा नये. स्वतःला ओळखून योग्य ती काळजी घ्यावी. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरील सुरकुत्या घालवितात, तसंच डोकं शांत आणि मन उबदार ठेवावं. आपल्या आयुष्यातील चिंता नक्कीच दूर होतील. म्हणूनच नेहमी हसत रहा, हा सुंदर जन्म पुन्हा होणे नाही. मित्रांनो, कशी वाटली आजची बोधकथा? आवडल्यास शेअर जरूर करा. भेटूयात पुढच्या वेळी एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.